तुमच्या आयुष्यात तुम्ही असं कधी अनुभवलं आहे का की तुम्ही खूप मोठे बोलता किंवा तुमच्या आजूबाजूचा एखादा व्यक्ती आहे जो खूप सतत मोठं काहीतरी बोलत असतो. म्हणजे ही जी मोठं बोलणारी जी लोकं असतात ना, त्यांच्या बोलण्यामागचं वैशिष्ट्य काय आहे ना, ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी सुजी साठे आपल्या सर्वांचं या श्रीमंत कट्टा यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. कसं असतं माहिती आहे का, आपल्या आयुष्यामध्ये ना अशी काहीतरी लोकं असतात जी सतत काहीतरी मोठं बोलत असतात. इनफॅक्ट कधी-कधी आपण सुद्धा खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करत असतो. म्हणजे मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, माझं असं होणार आहे, माझं तसं करणार आहे. आणि हे सगळं आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये सगळ्या गोष्टी चालू असतात. आणि कधी-कधी ना ही जी मोठी बोलणारी लोकं असतात ना, ही ॲक्च्युअलमध्ये मोठी होतात. आणि ॲक्च्युअलमध्ये असं झालं आहे बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये. जी लोकं स्वतःशी खूप मोठं बोलत असतात ना, ती इतरांशी देखील मोठं बोलत असतात. आणि त्यांच्या मोठं बोलण्यापाठीमागे ना खूप मोठं सायन्स आहे. कारण कसं असतं माहिती आहे का, जे आपण आपल्या माइंडला इन्स्ट्रक्शन देत असतो तशा पद्धतीनं ना आपलं माइंड वर्क करत असतं. म्हणजे आपण जर स्वतःला म्हटलं की मी खूप मोठा माणूस बनणार आहे, तर मग आपण त्या पद्धतीचं एन्व्हायरमेंट स्वतः क्रिएट करत असतो. तशा पद्धतीचे वेज आपल्या जवळ यायला लागतात. त्या पद्धतीनं आपण डिरेक्शन घ्यायला लागतो. त्याच्यामुळे आपण स्वतःशी काय बोलतो ना, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि जी लोकं मोठं बोलत असतात ना, ती 100% कधी ना कधी मोठी होत असतात. आपण सतत त्यांना टोकतो, अरे काय सतत नुसतं मोठ्या गप्पा हाणतो वगैरे वगैरे वगैरे. पण त्यांच्या विचारांकडे जर आपण बारकाईनं ऑब्झर्व केलं ना, तर ते विचार कसे करतायत, त्यांच्या डोक्यामधलं जे विजन जे आहे ना, ते किती मोठं आहे हे जर आपण बारकाईनं समजून घेतलं आणि जर त्यांना त्या पद्धतीचं एन्व्हायरमेंट भेटलं ना, तर ते तसे बनत जातात लोकं. आणि अशी भरपूर लोकं झालेत. इनफॅक्ट बुद्धांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये सांगितलं आहे, व्हॉट यू थिंक यू बिकम. म्हणजे जसं तुम्ही विचार करता ना, तसे तुम्ही बनत असता. म्हणजे तुम्ही विचार काय करताना हे सगळ्यात पॉवरफुल थिंग आहे. म्हणजे आपला जो विचार आहे ना, तो सतत पॉझिटिव्ह असला पाहिजे, मोठा असला पाहिजे, एनर्जेटिक असला पाहिजे. त्याच्यामुळे जी मोठी बोलणारी लोकं आहेत ना, ती खरंच खूप काहीतरी मोठं करून दाखवतात आयुष्यामध्ये. म्हणजे जसे ते स्वतःशी बोलत असतात ना, तसं त्यांचं बिहेवियर व्हायला लागतं, तसे त्यांचे ॲक्शन्स व्हायला लागतात. आणि त्यांचं ॲक्शन आणि बिहेवियर तसं झाल्यामुळं त्यांची एक पर्सनॅलिटी तशा पद्धतीची बनायला लागते. आणि संपूर्ण जे युनिवर्स आहे ते त्यांना त्या पद्धतीचं रिवॉर्ड द्यायला तयार होतं. त्याच्यामुळे स्वतःशी आपण काय बोलतो ना, हे आपण पाहणं खूप महत्त्वाचं असतं. आता बरीचशी लोकं म्हणतील की भरपूर लोकं आहेत मोठे बोलतात, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये भेटत काहीच नाही. कसं असतं, आपण स्वतःशी मोठं बोलतो, चांगलं बोलतो, ही एक बाजू झाली. पण दुसरी बाजू अशी असते की त्या परिस्थितीशी जुळवून घेणार ॲटमॉस्फिअर आपल्या आजूबाजूला आहे का, तशा पद्धतीची लोकं आहेत का आपल्याला सपोर्ट करणारी, तशा पद्धतीचं एन्व्हायरमेंट आहे का आपल्या आजूबाजूला आपल्याला सपोर्ट करणार. आणि ह्या जर सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर आपण नक्की मोठं होत असतो. त्याच्यामुळे जीही लोकं मोठं बोलतात ना, ती 100% कधी ना कधी मोठं होत असतात, जर त्यांना ॲक्च्युअलमध्ये तशा पद्धतीचं वातावरण भेटत गेलं तर. आणि अशी भरपूर लोकं आहेत ज्या लोकांना साधं कुणासमोर बोलता येत नव्हतं ना, आज ते खूप मोठमोठे पॉलिटिशियन झालेले आहेत. खूप मोठमोठे लोकं ते सोबत घेऊन हिंडतात, त्यांचं कम्युनिकेशन सुधारलं आहे, भरपूर गोष्टी. इनफॅक्ट माझ्याच वर्गामध्ये एक मुलगा होता, ज्याला कुणाला बोलायचं म्हणलं तरी प्रॉब्लेम यायचा. कुणासमोर तो साधं तोंडसुद्धा उघडत नव्हता. पण 4-5 वर्षानंतर ज्यावेळेस मी त्याचं ट्रान्सफॉर्मेशन बघितलं ना, मी बिलीव्ह करत नव्हतो स्वतःलाच की हा व्यक्ती असं कसं काय बदलू शकतो. त्याच्यामुळे ना, जर एखाद्या व्यक्तीमध्ये विल पॉवर असेल ना बदलण्याची, किंवा जर त्याचे थॉट्स मोठे असतील, काहीतरी करण्याची इच्छा असेल ना, तर त्याला कुणीच नाही अडवू शकत. उलट त्याला सगळं युनिवर्स हे सपोर्ट करत असतं. त्याच्यामुळे ना, जी लोकं मोठं बोलतात ना स्वतःशी, इतरांशी, ती लोकं कधी ना कधी 100% मोठी होतात. त्याच्यामुळे स्वतःशी चांगलं बोला, मोठं बोला, मोठी स्वप्न बघा, तुम्ही नक्की मोठे व्हाल, एवढं सांगू इच्छितो. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या जर काय प्रतिक्रिया असतील तर त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.